आणि अशी कामगिरी गोरक्षनाथ विठ्ठलनगरने ऍज अ टीम केलेली आहे म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि संतोष तू या कामगिरीचा शिल्लेदार म्हणजे सुभेदार म्हणजे मानकरी मॅन ऑफ द मॅच ठरलास. तर पंचक्रोशीचे डबल अध्यक्ष असलेले प्रकाश ठाकूर यांच्या हस्ते तुला बक्षीस जाते. पण बक्षीस घेण्यासाठी कृष्णाभाई ठाकूर, रुपेशभाई ठाकूर आणि दादा तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. जोरदार टाळ्या या सगळ्यांसाठी. काटेकी टक्कर, जरीमरूचंही कौतुक आहे. काय मॅच झाली आणि सगळ्यांची मनं जिंकली. संतोष खरंच खरंच मनापासून अभिनंदन. चला आरएस लाईव्हच्या माध्यमातून आपण या ठिकाणी या स्पर्धेशी जोडले गेलो तर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आता एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल जिथे आपण पाहिलं तर चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा देखील संघ प्रबळ दावेदार मानला जातो. तो ठाकूरबेडी टीम मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या अगेन्स्ट 2 हात करण्यासाठी शिवशंभो जनवली टीम आणि 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आदेश आणि स्वप्नील ही जोडी. पहिला बॉल फ्रंट लाईन स्विमर, पहिलाच बॉलवर अलॉंग द कार्पेट बॉल डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बॉलवर आहे. फक्त सिंगलने खातं खोललं जाईल. आदेश बॅट मधून पहिली धाव आपल्याला पाहायला मिळाली. श्री गणेश झालं धाव फलकावाचं दार उघडलं गेलंय. दुसरा बॉल टाकण्यासाठी मंदार पुन्हा एकदा तयार. मंदारचा हा बॉल बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या दिशेनं तिथे मात्र आउटफील्ड थोडीशी खराब. एक सिंगल जरूर काढली आणि आज वेगळी बॉडी लँग्वेजने ठाकूरबेडी टीम उतरली. काहीतरी जरूर कानमंत्र दिलाय. मागच्या काही मॅच मध्ये थोडंसं अपयश जरूर प्राप्त झाले परंतु ते आता भर काढण्याचा प्रयत्न या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. कारण ठाकूरबेडी संघ देखील एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता संघ झालेला आहे. त्यांनी देखील आपलं नाव सुवर्ण अक्षराने चॅम्पियन ट्रॉफीवर ही दुसरी वेळ त्यांना आणायची आहे. फटका चांगला आहे यावेळी मात्र अनंत कार्पेट डीप लॉंगनला तिथे मात्र थोडंसं फंबलिंग परंतु लगेच क्विक डिसिजन पाहायला मिळालं. परंतु इथे मात्र पहा कलेक्शन थोडंसं खराब मंदारकडून झालं आणि त्याचा मोबदला 2 धावा दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. एक चांगला स्कोर या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न शिवशंभो जनवली संघाचा या ठिकाणी जरूर असेल. ती टीम 2 हात करण्यासाठी ठाकूरबेडी टीमच्या समोर भरपूर चांगली हवा या ठिकाणी सुटलेली आहे. परंतु उद्याच्या दिवसामध्ये कोणाची हवा असेल यावर प्रत्येकाची या ठिकाणी चर्चा चालू आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न परंतु थोडासा दूरवर राहिला. तोपर्यंत एक सिंगल या ठिकाणी प्राप्त झाली. सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. परंतु ठाकूरबेडी संघ हा एक विस्फोटक संघ आहे. मंदार यावर्षी 17 मध्ये भरपूर फॉर्म मध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. त्याच्याच अगेन्स्ट खेळायचंय. विश्राम ठाकूर आहे, अक्षय आहे, राज ठाकूर आहे. भरपूर मोठी बॅटिंग लाईनअप या टीमकडे देखील आहे. त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना एक चांगला सन्मानजनक स्कोर या ठिकाणी जरूर ठेवायचा आहे शिवशंभो जनवली टीमला. स्वप्नीसाठी तयार. यावेळी फक्त बॅटची कडा घेतली. पॉइंटच्या दिशेने बॉल जातो. 30 यार्ड सर्कल देखील भेदलं नाही बॉलने. तोपर्यंत विश्राम बॉलवर जाईल. एक सिंगल फक्त प्राप्त झाले. ह्या स्पर्धेचा प्रत्येकाला घटक व्हायचंय आणि गेल्या वर्षी खरं तर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला अन्नदान करण्यात आलं होतं सौ अंजनी आकाश भोईर ज्यांचं खरं तर एक वडापावचं स्टॉल आपण पाहतोय आणि आदित्य भोईर यांच्या माध्यमातून हे पुरस्कृत करण्यात आलं होतं. इथे मात्र खोलव्या टप्प्यावरचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न सचिन बॉलवर आलाय. अगदी 100% एफर्ट. बॉल खरं तर हाताला चिपकला जरूर होता परंतु शेवटच्या क्षणाला बॉल हातातून निसटलाय आणि काळजाचा खरं तर ठोका चुकला ठाकूरबेडी संघाचा आणि इथे मात्र पहा जीवदान प्राप्त झाले आणि सोबतच 2 धावा देखील स्कोर कार्डवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर लागल्यात 8 धावा. चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 हा दैदिप्यमान सोहळा आहे. आमच्या पंचक्रोशी क्रिकेट संघटना संपूर्ण सगळे जर आपण पाहिलं लगेच चला क्षेत्ररक्षक सजून घ्या. पाणी मेडिकल चला फर्स्ट एड घेऊन जा. चला पंचक्रोशी चॅम्पियन्स ट्रॉफी सगळ्यांचे हातभार फार महत्वाचे राहिलेले आहेत. भरपूर काही या स्पर्धेसाठी बऱ्याच जणांनी आम्हाला खरं तर उपकृत केलेलं आहे. खरं तर या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी 2 दिवस सतत जेवणाची व्यवस्था ज्यांच्यामध्ये आजच्या दिवसामध्ये जेवणाची व्यवस्था
स्वर्गीय रामाशेठ ठाकूर यांचा संपूर्ण परिवार व स्वर्गीय गणेशजी ठाकूर यांचा संपूर्ण परिवार या ठिकाणी अर्थातच ज्या परिवाराने या सामाजिक क्षेत्रामध्ये आपले योगदान कसं असायला हवं, एक व्यक्ती म्हणून जगत असताना सामाजिक भावना कशी वृद्धिंगत व्हावी, समाजासाठी आपण एक देणं असतो ही भावना प्रत्येकाची कशी वृद्धिंगत करावी याचं एक उदाहरण आपल्या समोर सगळ्यांसमोर आदर्श ठेवलेला आहे. तर संपूर्ण रामाशेठ परिवार यांच्या माध्यमातून 8 धावा लागल्या स्कोर कार्डवर, यांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये जेवण आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. अन्नदाता सुखी भव. खरं तर हे दान आहे आणि जेव्हा तुम्ही दान करता तेव्हा त्याचं सौभाग्य आणि त्याचं पुण्य नेहमीच आपल्याला लाभत असतं. आणि रामाशेठ ठाकूर यांच्या परिवाराबद्दल भरपूर काही सांगण्यासारखं आहे. फार अनेक क्षेत्रामधले दिग्गज याच कुटुंबाने दिलेले आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून एक सामाजिक भावना जोपासली जावी या हेतून आज संपूर्ण आपण पाहिलं तर जेवणाची व्यवस्था आणि खरं तर त्यांच्याच कुटुंबातून आमचे आदरणीय गंगाधरजी ठाकूर साहेब अगदी शांत मनमुलावी व्यक्तिमत्व आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षीच्या सत्रामध्ये खरं तर चॅम्पियन्स ट्रॉफी अगदी 2023-24 हे सत्र त्यांच्या अधिपत्याखाली या ठिकाणी अगदी मी म्हणे निर्विघ्नपणे पार पाडत आहेत. उद्याच्या जेवणाची देखील व्यवस्था आपल्यापर्यंत पुरस्कृत करण्यात आलेली आहे. ग्रुप ग्रामपंचायत वडाळच्या विद्यमान सरपंच पूजा अशोक पाटील यांच्या माध्यमातून आणि आमचे सन्माननीय अशोकजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली आहेत आणि संपूर्ण पंचकृषी त्याचा लाभ घेते. ही आपल्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. इथे कुठला संघ जिंकेल हे महत्त्वाचं नाही, परंतु इथे कशा पद्धतीने सामने पार पाडले जातील याकडे प्रत्येकाचं कटाक्षाने लक्ष आहे. दुसरा गोलंदाज वापरला जातोय. अगदी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील मागितली परंतु पंचांनी हेच सांगितलंय अगदी मिडल स्टंप वरून बॉल गेलाय. पंच महेश म्हात्रे सर आपण पाहतोय टेक्निकल ITI कॉलेजला खरं तर प्रोफेसर आहेत. ते वेल एज्युकेटेड पर्सन आणि एक काळ क्रिकेटचा सहभाग म्हणून ज्यांची एक वेगळी ख्याती होती. आज खरं तर वयाची 40 गाठली आहे परंतु एक काळ त्यांनी भरपूर गाजवलेलं आहे. ते सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आणि नॉनस्ट्रायकर पंचांच्या भूमिकेमध्ये ज्या खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध केली तो सुशांत पाटील आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साइडला टर्न केलं, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि त्याने बॉलला पकडलंय परंतु हा छोटा खेळाडू पण अतिशय चिवट खेळाडू आहे. मला वाटतं रामकृष्ण ठाकूर यांचं चिरंजीव असावेत. साहिल आणि पहा क्रिकेटसाठी जी बॉडी लँग्वेज आहे आज मला खरं तर ठाकूरपट्टी संघाची ती पाहायला मिळते. कारण याच्या अगोदर तसं पाहायला मिळालं. कारण तुम्ही मैदानामध्ये जिंकण्यापेक्षा तुमच्या मनामध्ये पहिलं किती जिंकता हे सगळ्यात महत्वाचं आहे. इथे मात्र फक्त लेट कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉलवर आहे त्याच्याकडून चुकीचा थ्रो आणि विश्रामने काय क्विक कलेक्ट केलंय. ही विश्रामची नेहमीची खासियत राहिली. काही काळ क्रिकेट पासून जरूर दूर होता परंतु पुन्हा एकदा आपल्या मायदेशी अर्थात आपल्या गावामधल्या टीम मध्ये पुनरागमन झालं आणि चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून. पण त्याचं आणखीन एक वैशिष्ट्य आपल्याला सांगावं लागेल की पेंटच्या खरं तर रुग्णालयामध्ये काम करताना जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा तेव्हा अगदी अर्ध्या रात्रीवर देखील मदतीसाठी धावून येणारा हा खरं तर विश्राम ठाकूर. इथे पंचांचं बोर्ड आकाशामध्ये पहिली सफलता एका ठिकाणी प्राप्त होते. गोलंदाज निलेशला आणि पहिला धक्का लागतोय शिवशंभो जनवली संघाला. आदेश बॅक टू द ग्राउंड. किती सुंदर रंगानं सजवला, आई तुझा डोंगर किती सुंदर रंगानं सजवला, आई तुझा डोंगर किती सुंदर रंगानं सजवला, आई तुझा डोंगर किती सुंदर रंगानं सजवला. धन्यवाद विजय, धन्यवाद. असं म्हटलं आता एखाद्या यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो आणि जेव्हा जेव्हा आम्ही बघतो आमच्या या व्यासपीठाच्या समोर संजयजी ठाकूर भरपूर काही काम करत असतात आणि त्यांच्या मागे खंबीरपणे त्यांच्या सौभाग्यवती नेहमीच उभ्या राहिलेल्या. कारण एखाद्या व्यक्तीनं पंचकृषीसाठी एवढा वेळ देणं ही सगळ्यांनाच गोष्ट जमणारी नाही आणि खरं तर त्यांचंही विशेष या ठिकाणी आभार व्यक्त करूया कारण त्या देखील आज सकाळच्या सत्रापासून या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. तर जाऊया मॅच कडे. एक सिंगल जरूर प्राप्त केली. खोलवर टप्प्यावरचा बॉल
इट्स अ फंटास्टिक डिलिव्हरी. इथे मात्र नो ऑप्शन, या बॉलला कुठल्याही प्रकारचा ऑप्शन राहत नाही. हेलिकॉप्टर उडवला तरी इथे तुम्हाला संधी आहे, परंतु या ठिकाणी आला डॉट बॉल. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपुष्टात आलाय आणि दुसऱ्या षटकामध्ये जर विचार केला, एक वाईड बॉल सोडला तर 2 धावा, एकूण 4 धावा या षटकामध्ये, एकूण 5 धावा या षटकामध्ये फक्त खर्च केलाय आणि चांगला इकॉनॉमिकल स्पेल या ठिकाणी निलेश ठाकूरने हाताळला गेलाय. पंचवर्षी क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून खेळाला तर प्रोत्साहन देखील दिलं जातं, परंतु जे चेहरे अनपेक्षित कधीतरी भेट होते ज्या चेहऱ्यांची, ते या पंचवर्षी क्रिकेट संघटनेच्या निमित्तानं प्रत्येक दौऱ्याच्या माध्यमातून आपल्याला भेटतात आणि पंचवर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्तानं प्रत्येक जण अगदी खारीचा वाटा उचलण्यासाठी येतो. हे मी म्हणेन फार मोठी यश आहे पंचवर्षी क्रिकेट संघटनेचं. चला स्वप्नील, नवीन बॅट्समन या ठिकाणी आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरला तिथे क्षेत्ररक्षक निलेश, त्याच्याकडून झाली नाही कोणत्याही प्रकारची चूक आणि आणखीन एक धक्का लागतोय शंभो जनावली टीमला. जनवली टीमचा 12th मॅन कोणीच नाही ते. चला दिनेश मैदानाच्या आतमध्ये जातोय. धन्यवाद डीजे. दिनेश मैदानाच्या आतमध्ये जातोय. अगदी सकाळपासून निर्विघ्नपणे हे सामने पार पाडत असताना यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत होता की आमच्या खेळाडूंना आमच्या हक्काच्या व्यासपीठ मिळवून देणं, त्यांच्यासाठी एक चांगली स्पर्धा आयोजित करणं, त्यांच्यासाठी प्रत्येक 2 दिवस अगदी खाण्यापाण्याची व्यवस्था करणं, यासाठी आमचे संपूर्ण आदरणीय व्यक्तिमत्व, ज्याच्यामध्ये आमचे आदरणीय गंगाधरजी ठाकूर, गंगाराम म्हात्रे, सुशांत पाटील, त्यानंतर सचिव जितू भोईर, भरपूर मेहनत, संजयजी ठाकूर साहेब, त्यानंतर आपण रामकृष्ण ठाकूर साहेब, प्रकाशजी ठाकूर साहेब, या संपूर्ण यांनी सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतली आणि त्यांच्याच जोरावर आपण पाहिलं तर या खूप चांगल्या स्पर्धा आता खरं तर या ठिकाणी संपन्न होत असताना लेटकट केलंय. परंतु या ठिकाणी पॉइंटला, बॅकवर्ड पॉइंटला तिथे क्षेत्ररक्षक बॉलवर आलाय महेश ठाकूर. तोपर्यंत विकेटचं पतन. या सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांची उत्तुंग भरारी आपल्याला पाहायला मिळते आणि ज्यांच्या माध्यमातून शिक्षणाची सेवा केली जाते आणि या विभागातील एक सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्व आमचे आदरणीय अशोकजी पाटील साहेब आणि ग्रुप ग्रामपंचायत वडावच्या विद्यमान सरपंच, ज्यांच्या माध्यमातून खरं तर क्रिकेट जगवण्याचा सातत्यानं प्रयत्न केला जातो. या खारेपाट विभागावर, या पंचकृषीवर त्यांचं भरपूर प्रेम राहिलेलं आहे. ते आदरणीय सौ पूजा पाटील मॅडम या ठिकाणी आमच्या उपस्थित राहिलेले आहे. पंचकृषीच्या वतीनं, संपूर्ण कमिटीच्या वतीनं आणि पंचकृषीच्या ग्रामस्थांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. ज्यांच्या माध्यमातून खरं तर उद्याच्या दिवसामध्ये जेवणाची संपूर्ण व्यवस्था आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेली आहे, ते आमचे आदरणीय पूजा पाटील मॅडम आणि आमचे आदरणीय अशोकजी पाटील साहेब, या दोन्ही मान्यवरांचं आमच्या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. त्यांचं या पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत. सचिन तयार. यावेळी मात्र थोडस बॅकफुटला गेलाय. अगदी चांगला पंच, बॉटम हँडचा देखील भरपूर चांगला वापर करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पूर्ण केल्यात. दिनेश आणि वैभव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हवेचा वेग सुटलाय, परंतु आता धावांचा वेग मात्र आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु तो वेग वाढवावा लागेल. एक्सिलेटर आहे तुमच्या हातामध्ये आहे, वेग वाढवावे लागेल. गाडी तुमची अगदी रंपम न्यावी लागेल, कारण समोर देखील तेवढा ताकदीचा संघ आहे. बॉल लेफ्ट केलाय. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं. पंचांनी आपल्याकडे वळून इशारा दिलाय नटराज स्टाईलने. इट्स अ वाईड बॉल, इट्स अ वाईड डिलिव्हरी. सुशांत पाटील, साईनाथ क्रीडा मंडळाचा मजबूत आधारस्तंभ पराग म्हात्रे आणि सुशांत पाटील यांच्याकडे आम्ही अगदी
त्या अपेक्षेनं बघतोय. भरपूर मेहनत आणि संपूर्ण साईनाथ क्रीडा मंडळाची या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र बॉल जातो डॉट आणि शेवटचा बॉल या इनिंग मधला टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज असेल. प्रत्येकाच्या नजरा या मैदानाकडे लागल्यात. अगदी मैदान आज खरं तर फुलून निघाले आणि वर्षभराची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आज प्रत्येकाची संपली गेली आणि ही चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा दैदिप्यमान सोहळा तुमच्या समोर आता रंगत आहे. शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज आहे आणि किती धावा लागतील या शेवटच्या बॉलवर. यावेळेला मात्र पहा ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न परंतु एक फक्त सिंगलच प्राप्त होईल या बॉलवर आणि इथे मात्र षटक 3च्या समाप्तीची घोषणा पंचांच्या माध्यमातून झाली आणि स्कोर कार्डवर लागल्यात. 20 धावा 21 करायच्या आहेत. चला धूमधडाका बोरकरवाडी आणि साध्यवी घोडाबंदर टॉस साठी चला लवकर या. चला आमच्या विनंतीला मान देऊन प्रत्येक शब्द म्हणजे प्रकाशजी ठाकूर एखादा शब्द टाकला की तो पडण्याच्या अगोदरच ज्यांच्या माध्यमातून उचलला जातो ते आमच्या आदरणीय ग्रुप ग्रामपंचायत वडावच्या विद्यमान सरपंचा ज्यांची या विभागामध्ये एक वेगळी ख्याती आहे खरं तर आणि त्या या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूया आणि हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन चला सौ पूजा अशोक पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत केलं जाईल. या खरं तर या आमच्या संपूर्ण पंचकृषीवर विशेष प्रेम राहिलेल्या गेल्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये देखील त्यांनी संपूर्ण मंडप पुरस्कृत करण्यात आलेला होता आणि यावर्षी देखील आम्ही एक शब्द टाकला आणि त्या शब्दाला लगेच सकारात्मक प्रतिसाद ज्यांच्या माध्यमातून दिला गेला आणि खरं तर आमची सर्वात मोठं टेन्शन होतं आमच्या डोक्यावर की रविवारच्या जेवणाचं काय तर त्यांनी लगेचच त्याला होकार दिला आणि आमचं भरपूर मोठं टेन्शन होतं जे टेन्शन त्यांनी कमी केलं. त्यासह पूजा अशोक पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो आमच्या अध्यक्षांच्या सौभाग्यवती सौ कुंदा गंगाधर ठाकूर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते मॅडमचं या ठिकाणी यथोचित आपण स्वागत करूया. भारतीय परंपरा आहे आलेल्या पाहुण्याचं आपण यथोचित स्वागत करावं आणि आमच्या अध्यक्षांच्या सौभाग्यवती यांच्या शुभ हस्ते कुंदा गंगाधर ठाकूर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. यानंतर दीपेश पाटील या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. त्यांचं या ठिकाणी आपण सहर्ष स्वागत करूया. दीपेश म्हात्रे माफ करा आणि देखावा या नावाने सुप्रसिद्ध आहेत. त्यांची शुभ उपस्थिती आमच्या या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. पंचवर्षीय क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष सन्माननीय रामकृष्ण ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचं सहर्ष स्वागत आणि ज्यांच्या माध्यमातून वेळोवेळी आम्हाला सातत्यानं
या पंचक्रोशी क्रिकेट संघटनेला जेव्हा जेव्हा गरज लागते त्या वेळेला आमच्या त्या गरजांची परिपूर्ती ज्यांच्या माध्यमातून केली जाते ते आमचे आदरणीय अशोकजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन पंचक्रोशी क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष गंगाधरजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. जे पंचक्रोशी क्रिकेट संघटनेसाठी मोलाचं सहकार्य गेल्या वर्षी देखील अशोकजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून मंडप पुरस्कृत करण्यात आलं होतं. यावर्षी देखील संपूर्ण जेवणाची सोय, तब्बल 70 किलो चिकन आणि संपूर्ण व्यवस्था, लागणारा संपूर्ण खर्च या पंचक्रोशीतील खरं तर सर्व ग्रामस्थांना तृप्त करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून उद्या होणार आहे ते आमचे आदरणीय अशोकजी पाटील साहेब या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आणि मी विनंती करेन सन्माननीय अशोकजी पाटील साहेब यांचे चिरंजीव आदेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करेन आपण व्यासपीठावर या. सन्माननीय अशोकजी पाटील साहेब यांना नम्र विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस घेऊया. लागोपाठ खरं तर 2 बाउंड्रीज मंदार ठाकूर ज्याच्या बॅट मधून आपण पाहिलं यावर्षी धावांचा खरं तर पाऊस पडलाय. त्याच्यामध्ये आणखीन एक ऍड करा. डीप लॉंगांच्या डोक्यावर बॉल सीमारेषा पार, हसते हसते कट जाय रस्ते, बॉल सीमारेषा पार षटकार. ड गटात एक जीत काफी आहे असं म्हणत सामने रंगतायत 3 संघांमध्ये. धुमधडाका बोरकरवाडी शिवकृपा जनवली आहे आणि आता इथं सामना रंगतोय 7 घोडाबंदर वर्ष धुमधडाका बोरकरवाडी. काय सन्मान आहे आमच्या शब्दाला ज्यांनी सदैव मान दिलाय. आणि खरंच म्हणजे जोरदार टाळ्या एकदा पूजाताई आणि अशोकदादांसाठी. आज आम्ही तुम्हाला अयोध्या मंदिर म्हणजे दिल दिल में राम जो म्हणतो तो अयोध्या मंदिर तुम्हाला भेट दिलं. तुमच्या घरात सदैव रामाचं अस्तित्व राहावं आणि त्या रामारूपाने आमच्या सगळ्यांना आशीर्वाद राहावा तुमच्या कृपेने म्हणून तुम्हाला सन्मानित केलं. आणि तुमच्या हस्ते नाणेफेक होते तर कॉइन दिलेलं आहे. पूजाताई आणि अशोकदादा नाणेफेक करतील. कोण बोलणार आहे? सयाजी दादा बोलणार आहेत नाणेफेक. छापा बोललाय, काटा आलाय. काय घेणार आहेस? बॅटिंग. रोशन बॅटिंग घेतलीस. यांनी आताच एक मॅच जिंकली. शिवकृपाला कसं हरवलं बघतोस तर बॅटिंग घेऊन किती धावा काढणार? तरी सरासरी आम्ही साधारणतः 35 ते 40 रन्स काढण्याचा नक्कीच प्रयत्न करू. 35 ते 40. साहेब तू मगाशी ज्या पद्धतीने बॉलिंग केलीस ते 35 ते 40 म्हणतात. करून द्याल का? लवकरात लवकर आउट करायचा प्रयत्न करू. एकदम बॅटिंग जर विकेट लवकर जातात तर त्यांना 30च्या आतमध्ये आउट करू. पूजाताई आणि अशोक दादा मला असं कळलं की तुम्हाला कुठं अजून कुठल्या कार्यक्रमाला जायचंय आणि उद्या पण तुम्ही हजेरी लावाल का नाही याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. तर मी संधी घेतोय आमच्या या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनामधील सगळ्यात मोठी स्पॉन्सरशिप कोणाची असेल परत एकदा सगळ्यांना जोरदार टाळ्या वाजवायला सांगेन तर या दोघा मायनोरींची. तर अशोक दादा पूजाताई आम्ही इथं ढेपला खेपल्याने येतून खेळतून सगळी ग्रामस्थ येतात या मायमावले सगळे येतात. जेवण खावण असतं आणि तुमचे कृपाशीर्वाद सदैव राहतात. तर तुम्हाला काय वाटतंय आमच्या सगळ्या ओव्हरऑल आयोजनाबद्दल? निश्चित
चांगल्या प्रकारे तुमचा आयोजन आणि नियोजन आहे, त्यावर तुम्हाला खरोखरच मनापासून मी धन्यवाद देतो. पूजाताई, मी तुम्हाला प्रश्न विचारेन. ही पंचक्रोशीतली पोरं खेळता खेळता आता उद्या सगळ्या पोरींना आणि महिलांना मैदानात उतरवून एक प्रेक्षणीय सामना पेण तालुक्यात पहिल्यांदा होतोय, तर तुम्हाला कसं वाटतं? अतिशय सुंदर मला वाटते, कारण महिलांना खूप सगळीच संधी महिलांना मिळत चालले आणि उद्या तुम्ही महिलांना जर मैदानात उतरले त्याच्याबद्दल मी महिलांना खूप खूप शुभेच्छा देते. खूप खूप धन्यवाद. दोघांचाही मनापासून आभार. शतशः ऋणी आहोत. दोन्ही संघांना शुभेच्छा. एकच नाव हवी आहे मैदानाच्या आतमध्ये आणि संजयजी ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून एक इंटरव्ह्यू घेण्यात आला, ज्यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेसाठी 100 शॉट मारण्याचा प्रयत्न, बॉल गेलाय सीमारेषेच्या जवळ, सीमारेषा पार, षटकार. थँक्यू डीजे. 7 बॉल मध्ये खरं तर ठाकूरवाडी टीम या ठिकाणी विजय संपादित केलेला आहे. आज ही चढाओढ आहे प्रत्येकाच्या मध्ये, कारण कोण किती कमी बॉल मध्ये सामना जिंकणार आहे आणि किती स्कोअर करणार आहे, या सगळ्या गोष्टी आज तुमच्या पुढच्या प्रवासावर, सगळ्या प्रवासावर इफेक्ट करणार आहेत. तर सन्माननीय आदेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. सौभाग्यवती पूजा पाटील मॅडम यांचे चिरंजीव आहेत आणि आज खरं तर आई वडिलांच्या सोबत सामाजिक क्षेत्रातील अनेक धडे गिरवत आहेत आदेश पाटील, आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि सन्माननीय प्रकाशजी ठाकूर साहेब यांच्या शुभास्ते, पंचक्रोशी क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष, त्यांच्या शुभास्ते या ठिकाणी त्यांचं आदेशजी पाटील यांचं या ठिकाणी आपण सहर्ष स्वागत करूया. आणि चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट. चला घोडाबंदर टीम, चला आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवायचंय. घोडाबंदर टीम चला, आणि जेवणाची शेवटची पंगत आहे, याच्यानंतर